नमस्कार. आज आपण एका अत्यंत प्रेरणादायी कथेवर आधारित मानसिक कणखरतेची थोडक्यात माहिती घेणार आहोत. ही गोष्ट आहे वाळवंटातील एका खजुराच्या बीची, जिच्यावर एक मोठा दगड पडलेला असतो. आणि हीच गोष्ट आपल्याला शिकवते की आयुष्यातील संकटे आपल्याला का आणि कशी मजबूत बनवतात. पहिलं महत्त्वाचं तत्त्व म्हणजे संकटे आपल्याला थांबवण्यासाठी नाही तर मजबूत करण्यासाठी असतात. त्या खजुराच्या बीवर मोठा दगड असतो, बाकीच्या बिया सहज वर येतात, पण ही बी हार मानत नाही. ती आपली मुळं जमिनीत खाली पसरवायला सुरुवात करते. विचार करा, जेव्हा तुमच्यासमोर असाच एखादा मोठा अडथळा येतो तेव्हा तुम्ही प्रयत्न सोडून देता की आतून अधिक खंबीर होण्याचा मार्ग निवडता. दुसरं म्हणजे संघर्षाचा काळ हा खरं तर तुमच्या तयारीचा काळ असतो. ती बी आपली सर्व ऊर्जा जमिनीत खोलवर मुळे रुजवण्यासाठी लावते. तिची मुळं जमिनीखालच्या पाण्यापर्यंत पोहोचतात आणि त्या दुप्पट ताकदीमुळे ती दगडाला वळसा घालून बाहेर येते. जसं एखादं स्प्रिंग जितकं जास्त दाबलं जातं तितक्याच जास्त वेगाने आणि ताकदीने ते उसळी घेतं. अगदी तसंच शेवटी कठीण काळातील तयारीच मोठ्या वादळात टिकून राहायला मदत करते. जेव्हा वाळवंटात भयंकर वादळ येतं तेव्हा सहजपणे वर आलेली इतर झाडं कोलमडून पडतात, पण सुरुवातीला दगडाखाली दबलेलं ते झाड अजिबात हालत नाही, कारण त्याची मुळं खूप खोलवर आणि मजबूत झालेली असतात. जर या झाडालाही सोपा मार्ग मिळाला असता तर ते या वादळात टिकलं असतं का? नक्कीच नाही. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या आयुष्यातील आजचा कठीण संघर्ष आणि अडथळे हीच उद्याच्या वादळांना तोंड देण्याची तुमची सर्वात मोठी ताकद आहे.